हॅलो हाय नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. एक छोटासा रॅपिड फायर घेतो आहे आपण पियूसोबत. ऑल अबाउट युअर फर्स्ट. ठीक आहे? हां. तुझी फर्स्ट फिल्म? श्रीमंत दामोदर पंत. बरं. फर्स्ट शो? काटा ऋतू कोणाला. फर्स्ट रियालिटी शो कुठला गेला होता? नाही नाही नाही. बरं. करणार आहेस बिग बॉस वगैरेची संधी मिळाली तर? आय डोंट नो. काहीच नाही. बरं. फर्स्ट ऑडिशन? फर्स्ट ऑडिशन माझं होतं, मला जागा पण आठवते, एका हिंदी फिल्मचं होतं आणि 4 बंगल्याला मी ऑडिशन दिलं होतं. आणि माझ्यासोबत सगळे म्हणजे 50 ते 60 मुलं होते. त्यांना बघूनच आधी मी नर्वस झालो होतो, कारण इतके कमाल हँडसम दिसणारे, खूप हायटेड 6'1", 6'2", आणि मी त्याच्यात एक साधासुद्धा दिसणारा, नॉर्मल दिसणारा एक मुलगा, नवीन आलेला मुलगा. सो काही एक्सपिरियन्स नाही, पण ते ऑडिशन दिलं होतं. सिलेक्ट नाही झालो, पण ते ऑडिशन मला आठवतं. 3 टेक झाले होते माझ्या ऑडिशनमध्ये. फर्स्ट टेक जो होता त्याच्यात मी खूप फंबल झालो, कारण मी खूप नर्वस होतो. दुसरा टेक झाला, मग त्यांनी सांगितलं की और एक बार, तिसरी बार करते. आणि तिसऱ्यांदा मी ॲक्च्युली सगळं विसरलो आणि मी त्यांना खरंच सांगितलं की सर उद्या करू शकतो का? नहीं कल नहीं कर सकते, कल पॉसिबल नहीं है, आज ही करो, तो मुझे थोड़ा समय मिलेगा की हां कर लो. मग जेव्हा चौथ्यांदा आलो तेव्हा मी ते ऑडिशन दिलं. छान झालं ते ऑडिशन. बाकी तर काय, पुढचं लकवर असतं आपल्या. बरं. हा अनुभव ऑडिशनचा घेतल्यानंतर फर्स्ट शूट कोणतं होतं? फर्स्ट शूट माझं झी मराठीवर एक मालिका यायची, अधुरी एक कहाणी. म्हणजे टी व्हीमध्ये तो एक छोटासा रोल केला होता मी, एक रिपोर्टरचा रोल केला होता. जस्ट एक येतो, हॅलो सर कसे आहात तुम्ही, तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, बस एवढा डायलॉग होता जो मला आठवतं अजूनही. फर्स्ट सॅलरी पे काय? फर्स्ट सॅलरी पे ॲक्च्युली मी कोणाला सांगत नाही, पण काय मला आठवतं, मी ॲक्च्युली जेव्हा बडोद्याला होतो तेव्हा हे सगळं नाटक वगैरे करत होतो, तेव्हा स्ट्रीट प्लेज वगैरे सुरू केले होते मी. म्हणजे स्टेज शोज वगैरे, नंतर असंच काहीतरी कमवायला मी स्ट्रीट शोज सुरू केले होते अवेअरनेसवर. काहीतरी 150 वगैरे काहीतरी मला मिळत होते, काहीतरी 10 दिवसाचे 150 वगैरे असं काहीतरी मिळत होते. सिरियसली? मग ह्या क्षेत्रात यायचं आधीपासून ठरलेलं होतं की त्याआधी कधी जॉब वगैरेही केला आहे? नाही, मला असं होतं, मी तुम्हाला खरंच सांगतो की मला या क्षेत्रात यायचं नव्हतं. मी व्हॉलीबॉल नॅशनल प्लेयर आहे आणि मला फार हे झालं होतं की मला काही करून व्हॉलीबॉलमध्ये इंडियाला रिप्रेझेंट करायचं आहे. पण काय, माझ्या त्या SSC एक्झाम्स आणि ह्याच्यामुळे मी नाही जाऊ शकलो. त्यानंतर मला माझं अकाउंट्स खूप चांगलं आहे, सो मला खूप असं मनापासून इच्छा होती की मी CA वगैरे होणार, छान एक घर वगैरे घेणार, गाडी घेणार, सेट लाईफ असेल. पण नंतर काय, मी जेव्हा मॉडेलिंग तिथे करायला लागलो, म्हणजे रॅम्प मॉडेलिंग करायला लागलो, कारण मला मित्रांनी सांगितलं की अरे तेरा हाईट अच्छा है, तू अच्छा दिखता है, तो जरा. मला असं वाटलं नाही यार, हाईट तो अच्छा है लेकिन अच्छा दिखता विकता ऐसा कुछ नहीं है, मैं तो नॉर्मल सा दिखता हूँ. तो रॅम्प मॉडेलिंग सुरू कर. ठीक आहे, रॅम्प मॉडेलिंग सुरू. मग तिथून थिएटर सुरू झालं. सजेस्ट केलं की आता तू थिएटर कर वगैरे. आणि त्याच्यानंतर इथे आल्यावर 3-3.5 वर्ष माझ्याकडे काही काम नव्हतं. तर 3-3.5 वर्ष मी सांगितलं घरी की बाबा मला पैसे आता पाठवणं बंद करा, कारण पाठवतो ते 1-1.5 महिना मला स्वतःच्या पायावर काहीतरी मी ते सर्वाईव्ह करू. कारण मुंबईमध्ये कसं आहे की काम मिळणं नाही मिळणं हा नंतरचा भाग आहे, तुम्ही इथे राहणं आणि सर्वाईव्ह करणं हे कसं आहे, मुंबईची ही खासियत आहे. आणि मुंबईसाठी मला ना एक खूप वाटतं की ज्या माणसांनी या शहराचा रिस्पेक्ट केला ना मनापासून, मग त्याच्याकडे काम असो नसो, तर मुंबईनं तुम्हाला घट्ट मिठी मारते. आणि जर तुम्ही रिस्पेक्ट नाही केला तर तुम्हाला लाथ मारते. सो मला ना मुंबई खूप आवडतं, कारण मुंबईने मला मुंबईने जाऊ नाही दिलं. जे काही काम दिलं ना मी खुश आहे त्यात. कधी पण असं नाही झालं की कारण ना मी इथे माझे काही चॉईसेस नव्हते. काम करायचं आहे, सातत्याने काम करायचं आहे. सो मी असं म्हणतो की मुंबईने मला मिठी मारली नाही तर मी परत गेलो असतो. मुंबईने मला जाऊ नाही दिलं. इथे आल्यावर 3.5 वर्ष काही काम नव्हतं आणि काहीतरी 1-1.5 वर्ष रघुलीला मॉल तुला माहिती आहे, तिथे मी रिफ्यूल सेक्शनमध्ये होतो, जिथे समोसे वगैरे ते देतात ना, थिएटर्समध्ये ऑफर करतात किंवा तिथे ते सेक्शन्समध्ये असतात. तिथे मी महिना 5,000 काहीतरी मला मिळत होते. तिथे वर्षभर मी काम केलं.
सो ते इंटरव्हलमध्ये समोसे देणे किंवा पॉपकॉर्न देणं, विचारणं आणि तिथे सर्व करणं, हे काम होतं. मला अजूनही आठवतं, ब्लॅक पॅन्ट आणि रेड टी शर्ट आमचा युनिफॉर्म होता आणि ते काम केलं, म्हणजे थोडे कमवले आणि मग नंतर काटारुते हॅपन्ड. सो इट्स अ नाईस जर्नी. आणि मी खरंच सांगतो कोणालाही की ते मी स्ट्रगल वगैरे हा शब्दच वापरत नाही, हा प्रोसेस आहे. सो तो जो काही 3.5 वर्ष माझ्याकडे असं काही काम नव्हतं, कारण 1 वर्षानंतर पण मला काम नव्हतं मिळालं. मी जॉब सोडला होता कारण मला ऑडिशन्स, अजून मी लोकांना भेटणं वगैरे, पण मी केलं सर्वाईव्ह. काही ना काही करून मी सर्वाईव्ह केलं. मी राहिलो, मी नाही गेलो. इथे राहणं महत्त्वाचं आहे. बट आय रिस्पेक्ट इट. आय रिस्पेक्ट दिस सिटी, आय रिस्पेक्ट माय वर्क, आय रिस्पेक्ट पीपल हू लव्ज मी. आणि हे खूप आवडतं मला, की म्हणून मुंबई मला खूप. मी जर बाहेर पण जातो 2-3 दिवस मुंबईच्या बाहेर, इवन मी घरी जातो तरी मी 2 दिवसानंतर मला मुंबईची आठवण येते. कारण मुंबई मला असं वाटतं की भाई आहे मेरा मुंबई, असं वाटतं. आय डोंट नो. नाही, खरंच खूप छान. फर्स्ट तुझी को स्टार पण म्हणजे टी व्ही, म्हणजे इथे आल्यानंतर असं म्हणतेस तू की ओव्हरऑल तू जर्नी सुरू केलीस तेव्हा तुझी फर्स्ट को स्टार कोणी असेल जी लक्षात आहे तुझ्या? ओ, फर्स्ट को स्टार म्हणजे नाटक तू म्हणतेस की इथे नाटक? या क्षेत्रात जेव्हा तू आलास ना तेव्हा या क्षेत्रात जेव्हा म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा स्नेहा वाघ, ती काटारुते कोणाला मध्ये माझी हिरोईन होती. आणि कॉलेजमध्ये म्हणशील जिथे मी नाटकाला सुरुवात केली तर तिथे चंदा चौधरी म्हणून एक आमची माझी सिनियर होती. तिने माझ्यासोबत काम केलं होतं. माझं पहिलं नाटक, तेव्हा ती होती समोर. बरं, आता 2 असे प्रश्न आहेत फॅमिली डिटेल. पहिली शाबासकी, एवढं काम केलंस किंवा लहानपणीही खूप शाळेत असेल काही प्रोग्राम वगैरे सगळं केलं असेल, पहिली शाबासकी कधी मिळाली? मला नाही आठवत खरंच ॲक्च्युली शाबासकी. हां, म्हणजे मला मी क्रिकेट खेळायचो आणि मला आठवतं मी हिंदू जिमखानाहून क्रिकेट खेळायचो तेव्हा मी काहीतरी मी बॉलर आहे, म्हणजे बॉलिंग ऑलराऊंडर असं म्हणता येईल. सो मी काहीतरी आम्ही 3 days टेस्ट खेळत होतो आणि मी काहीतरी 6 विकेट्स वगैरे घेतल्या होत्या. तेव्हा मला माझं कोचनी सगळ्यांसमोर माझं कौतुक केलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं होतं की या वेदर कंडिशनमध्ये यांनी जो सीझन बॉलचा उपयोग केला आहे तसं सगळ्यांनी करावा पुढे, अशी माझी इच्छा आहे. असं मला ते आठवतं. अरे वा, छान. एक शेवटचा, पहिला ओरडा किंवा मार काय असं केलं होतंस ज्याने तुला ओरडा पडला होता? मला रोजच पडायचं, असं मला लक्षात नाही. काय हे खूप नॉर्मल आहे, म्हणजे इतका ओरडा पडला आहे. काय कधी कधी खेळायलाच जातो आहे, अभ्यास नाही करत आहे, हे खूप नॉर्मल आहे. सो एकदम लक्षात नाही की पहिला ओरडा कधी पडला होता. पण एक मला असा आठवतो की मी घरी, म्हणजे तो पहिला नाही आहे पण एक असा आहे की किस्सा असा आहे की मी काहीतरी खेळायला गेलो होतो आणि काहीतरी कोणीतरी येणार होते आणि मला लवकर जायचं होतं घरी, पण मी नाही जाऊ शकलो. मी आलो आणि फक्त माझ्या वडिलांनी मला फक्त डोळे दाखवले असे. तो ओरडले पण नाही, म्हणजे तो ओरडा नव्हता ॲक्च्युली, पण त्या डोळ्यातच खूप ओरडले, डोळ्यांनीच ओरडले ते. आणि मला ते मला आठवतं. बाकी काही आठवत नाही मला की मला किती ओरडा पडला आहे, मी खूप मार खाल्ला आहे सगळे, पण ते माझ्या लक्षात आहे. त्यांचे डोळे जसे होते, तिथे 2 मिनटं मी आत गेलो गपचूप, कोणाशी काही बोललो नाही. आणि मी असं डिसाईड, जोपर्यंत आता मला कोणी बोलवत नाही मी तर नाही जाणार त्यांच्यासमोर. बाहेर आल्यावर पण मी त्यांच्यासमोर भटकत नव्हतो. नाही, बाबांचे डोळेच पूर्ण सगळं काम करून जातात ॲक्च्युली. हो ना. बरं, एक शेवटचं मी काय विचारेन की आता तू एवढं जर्नीबद्दल तुझ्या भरभरून बोललास. तू मेहनत केलीस, पण त्या मेहनतीला ना कोणीतरी एक मागे उभं राहावं लागतं, पाठीशी असावं लागतं, मोरल सपोर्टच्या गरज असते. तसं कोण होतं तुझ्या मागे? आणि थँक्यू आणि एक सॉरी बोलायला झालं तर ते कोणाला असेल? मी तुला खरं सांगू, एक कोणी नसतं. म्हणजे आपल्या या प्रवासात सगळेच असतात. माझे मित्र, माझे शाळेचे मित्र, कॉलेजचे मित्र, मी जेव्हा थिएटर करत होतो तेव्हाचे मित्र, आत्ताचे काही मित्र जे आहेत, घरचे, माझी फॅमिली, माझी बायको सुरुची, माझे कलिग्स. म्हणजे मी आत्ता जे काही काम करतो, जसं आत्ता मी तुला जे काही म्हणतो ह्याच्यात माझं क्रेडिट खूप कमी आहे. जे काही क्रेडिट आहे माझ्या आजूबाजू
जी लोकं आहेत, आता इथे सेटवर माझे डिरेक्टर, मेन रायटर यार, आम्हाला स्क्रिप्ट येते आणि स्क्रिप्टमध्ये असे डायलॉग्स येतात किंवा असा इम्पॅक्ट असतो म्हणूनच आम्ही चांगले दिसतो आणि तसं ते बोलू शकतो. सो हे सगळं क्रेडिट त्यांचं आहे, माझं खरंच काही क्रेडिट नाही आहे. आम्हाला तर ते काय म्हणतात की थाली परोसी जाती और फिर हम खाते हैं, असं आहे. हम बना के नाही खाते, तसं आहे की रायटर लिहून देतो, डिरेक्टर कोरिओग्राफ करतो आणि आम्ही बोलतो. असं काही मी काही खूप महान काम करत नाही, असं सगळं क्रेडिट त्यांचं आहे. आणि जसं मी आत्ता सांगितलं, फॅमिली आहे, मित्रमंडळी आहेत, बायको आहेत, सगळं. म्हणजे सुरुची इतका सपोर्ट करते मला, म्हणजे ॲक्च्युली इतका करते की ते अनएक्सप्लेनेबल आहे, किंवा मी ते सांगूच नाही शकत. सतत की तू हे कर, तू ते कर, तू तसं कर, तू हे चांगलं करतो, इन्स्पायरिंग खूप मला आहे. आणि ॲक्च्युली सॉरी म्हणजे थँक्यू तर ऑफकोर्स या सगळ्यांना मी थँक्यू म्हणेन, ज्या सगळ्यांनी मला, म्हणजे इवन मी मुंबईला थँक्यू म्हणेन. मी ते रिफ्यूल सेक्शनमध्ये रघुलीलामध्ये काम करत होतो, माझे जे कोवर्कर्स होते त्यांना थँक्यू म्हणेल, रघुलीलाच्या मॅनेजरला थँक्यू म्हणेल, मुंबईच्या लोकांना, मुंबईच्या बसेसना, ट्रेन्सना, सगळ्यांना थँक्यू म्हणेन मला ट्रॅव्हल केलं. आणि सॉरी म्हणजे आत्तापर्यंत मी सॉरी हेच म्हणेन की या सगळ्या जर्नीमध्ये आपली काही चूक होते ती आपल्याला लक्षात राहत नाही. जर काही झाली असेल तर मी जाहीर माफी मागतो. म्हणजे कोणी जर हा इंटरव्ह्यू बघणार आणि हे दिसणार तर त्यांना काही माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील आणि ते हर्ट झाले असतील तर खरंच सॉरी. आणि आत्ता या सगळ्या जर्नीमध्ये माझ्याकडनं काही चुकीचं बोलणं झालं आहे किंवा चुकीचं मी कोणाशी वागलो आहे तर त्या सगळ्यांना मनापासून मी माफी मागतो. आणि चूक भूल द्यावी घ्यावी, म्हणजे ह्याच्यात काही असं नाही आहे की अरे मी का सॉरी वगैरे, असं काही नाही. सो एव्हरीबडी हॅज कॉन्ट्रीब्युटेड लाईक एनिथिंग इन माय लाईफ. बरोबर बोललास, चूक भूल द्यावी घ्यावी. आणि चुका विसरत गेलो तरच पुढे मला वाटतं की जाता येईल. कोणत्याही चुका मनात ठेवून घेण्यापेक्षा तर त्या बोलून दाखवा किंवा विसरून जा. माणूस आहे, तू माणूस आहे, मी माणूस आहे, चुका होणार. जर चुका झाल्या नसता तर मी देव असतो, तू देव असती, आपली पूजा झाली असती. पण तसं नाही आहे, आपण एक साधी माणसं आहोत, आपण परफेक्ट, कोणी परफेक्ट नसतं. आणि तुम्ही विसरला नाहीत ना, माझं असं म्हणणं आहे की ना, मी आत्ताच जसं म्हणालो की पास्ट झालं ते झालं, फ्युचरचं तुला काही माहीत नाही आहे. पण आत्ता जे आहे ते चेरिश कर ना. आत्ता मी काम करतो आहे, आत्ता मी आत्ताच छान मुलं येऊन गेलीत, मला किती छान वाटलं. मलाही काल माहीत होतं की असं येणार आहे. मी आत्ता सेटवर सकाळी आलो तेव्हा मला कळलं की असं इनिशिएटिव्ह काहीतरी घेतलं, अरे किती छान आहे, मस्त. उद्या काय होणार आहे मला माहीत नाही, पास झालं आहे त्याचं मी काही करू शकत नाही. सो आत्ता जे काही आहे ना ते एन्जॉय करणं फार गरजेचं आहे. आणि ह्याच्यात ना आपण ना महान नाही होत, आपण कोणाला दुखवू शकतो, कोणी आपल्याला दुखवू शकतो. पण हे सगळ्यांना विसरून ना पुढे चालणं आणि आपलं काम करणं, स्वतःच्या कामाकडे लक्ष देणं, दुसऱ्यांच्या कामात डुंकून न बघणं, आपलं काम करणं, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. मी तुझ्या घरी जेवायला येणार नाही आहे, तू माझ्या घरी जेवायला येणार नाही. ऑफकोर्स जोपर्यंत मी बोलवत नाही तोपर्यंत नको येऊस, असं नाही. पण कसं आहे की जोपर्यंत आपण तुझ्या आयुष्यात काय आहे, तू कसं स्ट्रगल केलं आहे किंवा तुझा जो प्रोसेस काय तो मला नाही माहीत. सो मी तुला जज नाही करू शकणार ना की तू असं नको करू, तू असं केलं आहे चुकीचं नाही. आणि माझ्या आयुष्यात काय हे दुसऱ्यांना माहीत नाही आहे. सो त्यांनी जज नाही करावं. स्वतः आयुष्य जगा, खुश राहा. इथे इतके प्रॉब्लेम्स आहेत. एक तर प्रॉब्लेम्स ट्रॅफिक बघा तुम्ही, एक साधा एक प्रॉब्लेम आहे, इथूनच तुम्ही बाहेर नाही येऊ शकत आहे. कुठे दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे सोडा, एन्जॉय करा लाईफ, काम करा, छान उत्तम काम करा, मेहनत करा आणि आत्ता बी इन द प्रेझेंट, बी इन द मोमेंट.